तळोद्यात स्थायी समिती निवडीनंतर विरोधकांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत उघड झाल्या बेकायदेशीर निवडीच्या बाबी. आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. तळोद्यातील नगरपरिषद राजकारण आज पुन्हा एकदा तापलंय. स्थायी समित्यांची निवड पूर्ण झाल्यानंतर आता विरोधक महत्त्वाचे शिंदे सेना आणि भाजप युती यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत युतीतील नगरसेवकांनी म्हटलं, स्थायी समित्यांची निवड ही नगरपरिषद कायदा 1965च्या कलम 66 नुसार पूर्णपणे पायमल्ली करून करण्यात आली आहे. कुठल्याही समितीचा सभापती इतर दुसऱ्या समितीत सदस्य म्हणून नियुक्त करता येत नाही. नगराध्यक्ष सर्व स्थायी समित्यांचे अध्यक्ष असल्याने त्यांना समितीत सदस्य घेता येत नाही. सभापतीच्या निवडीसाठी सूचक अनुमोदन यांनी नावे सुचवली नाहीत. पत्रकार परिषदेत युतीचे नेते म्हणाले, आम्ही या बेकायदेशीर निवडीविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून सचिव नगरविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करणार आहोत. दरम्यान अजित पवार गटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही, पण स्पष्ट आहे, स्थायी समितीची निवड आता फक्त स्थानिक विषय राहिलेली नाही, ती तळोद्यातील सत्ताविरोधी संघर्षाची नवी ठिणगी ठरली आहे. सत्ता कोणाची, नियम कुणाचे, याचं उत्तर आता पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल. तोपर्यंत परिवर्तन 24 न्यूज राहील या राजकीय संघर्षावर बेधडक नजरेतून. आणि भारतीय जनता पार्टी तर्फे जी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे, त्या सर्व पत्रकार परिषदेमध्ये मी सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो. या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे आज तळोदा नगरपालिकेच्या स्थायी समितीचं निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने जो आक्षेप नोंदवलेला आहे याची माहिती देण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. स्थायी समितीची निवडणूक होत असताना आम्हाला माहिती आहे की शिवसेनेचं तुलनात्मक संख्याबळ, भारतीय जनता पार्टीचं तुलनात्मक संख्याबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनात्मक संख्याबळ. राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनात्मक संख्याबळ आमच्यापेक्षा जास्त असल्यामुळे ही गोष्ट आम्ही मान्य करतो की सर्वच्या सर्व सभापती त्यांचे बनणार होते. परंतु सभापती बनवत असताना महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत कायदा 1965च्या कलमांचा किंवा नियमांचा आधार घेऊन नियमानुसार त्यांनी त्यांचे सर्व सभापती बनवायला पाहिजे होते. परंतु स्टँडिंग कमिटीच्या समितीमध्ये असं झालं नाही. त्या संदर्भात आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक गट नेते काही कामानिमित्त बाहेर गेले होते, त्याचा खुलासा करून देतो. कुठेतरी मला वाटतं दारावर बसायला गेले होते म्हणून ते येऊ शकले नाही, नाही तर काही ती पण हेडलाईन होऊन जाईल म्हणून पहिलेच खुलासा करतो. ते कुठे बाहेर गेले असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे नगरसेवक हे माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे गेले. जिल्हाधिकारी महोदय त्या ठिकाणी मीटिंग मध्ये बसलेले असताना त्यांनी सांगितलं, त्यांनीच मेसेज दिला की आरडीसी साहेबांना तुम्ही तुमचा अर्ज द्या म्हणे. म्हणून आम्ही त्यांना ते हे दिलेलं आहे. आमचा जो मुख्य मुद्दा होता, आमचा मुद्दा हा होता की महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत कायदा 1965च्या कलम 66 क नुसार कोणताही व्यक्ती जर हा एखाद्या समितीचा सभापती राहत असेल तर त्याला दुसऱ्या समितीमध्ये सदस्य म्हणून राहता येत नाही. हा एक मुद्दा आम्ही सभागृहामध्ये उपस्थित केला होता. त्याच्यानंतर दुसरा अजून एक मुद्दा उपस्थित केला होता की नगराध्यक्ष हा देखील कारण नगराध्यक्ष हा आहे ना स्थायी समितीचा अध्यक्ष असतो, स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष असतो. त्यामुळे नगराध्यक्ष देखील कोणत्याही समितीचा सदस्य म्हणून राहू शकत नाही. त्यांनी ज्यावेळेस आम्ही फॉर्म सबमिट केले, त्यांनी सुद्धा फॉर्म सबमिट केले. आम्ही आमच्या तोलनिक संख्याबळानुसार भारतीय जनता पार्टीने एक फॉर्म, प्रत्येक समितीमध्ये शिवसेनेने देखील एक फॉर्म जमा केला होता. तो जमा केल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जे सदस्यांचे अर्ज दाखल करण्यात आले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सभापतीचे नाव सुचवले, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे गटनेता अजय भैया आणि मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही हरकत घेतली. सीओला सांगितलं की हे चुकीचं आहे, कायद्यानुसार हे नाहीये. वास्तविक सीओ त्याच्या सर्व्हिसला झाले असतील 8-10 वर्ष, किती जे झाले असतील, त्याला या गोष्टीची माहिती देखील नव्हती. म्हटलं साहेब पुस्तक मागवा, पुस्तकामध्ये बघा. पुस्तकामध्ये बघितल्यानंतर देखील त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी स्पष्टीकरण व्यवस्थित दिलं नाही. आम्ही जे आमचा मुद्दा मांडत होतो, आम्ही पुरावे दिले होते,
म्हणजे तोंडी पुरावे दिले होते. आम्ही तुम्हाला ते लेखी स्वरूपात देणार आहेत. पहिला आमचा जो मुद्दा होता त्या ठिकाणी हरकत होती की कोणत्याही पालिका सदस्याला एकापेक्षा अधिक विषय समितीचा सदस्य म्हणून आधीच नामनिर्देशित करण्यात आले असेल तर तो स्थायी समितीचा सदस्य होण्यास पात्र असणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल अनुप उदासी हा बांधकाम समितीमध्ये सदस्य म्हणून असेल आणि आरोग्य समितीमध्ये बी सदस्य म्हणून असेल तर अनुप उदासीला त्या समितीचा सभापती होता येणार नाही. हा स्थायीचा हा नियम आहे. स्टँडिंग कमिटीच्या कलम 66 क नुसार नियम आहे आणि त्याचा त्यांनी खुलासा केला नाही. त्याच्यानंतर अजून दुसरा एक नियम आहे. अध्यक्ष हा कोणत्याही विषय समितीचा सदस्य होण्यास पात्र असणार नाही. अध्यक्ष जो आहे ना स्टँडिंगचा अध्यक्षच असतो तो, म्हणजे पूर्ण स्थायीचा बॉस नगराध्यक्ष असतात. ते पण कोणत्या समितीचे सदस्य राहत नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने जे फॉर्म सबमिट केले होते त्यांच्यामध्ये अध्यक्ष महोदयांचं देखील नाव होतं. आम्ही ते पण सांगितलं, परंतु आमच्या मागणीला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार होते, म्हणजे आम्ही सुद्धा समजू शकतो, कारण महसूल संहिता आणि MM ऍक्ट याच्यामध्ये फार भिन्नता आहे. ते महसूलवाले लोक होते. म्हणून आम्ही एक विचार केला. आम्ही त्याच्यानंतर CO ला तोंडी तक्रार केली. प्रोसिडिंग म्हटलं, तुम्ही प्रोसिडिंग करा, आम्हाला प्रोसिडिंग द्या. त्यांनी आम्ही जोपर्यंत जात होतो आम्हाला प्रोसिडिंग दिलेलं नाही. उद्या शनिवार, परवा रविवार आणि 26 जानेवारीची सुट्टी असल्यामुळे आम्ही प्रोसिडिंग न घेता RDC साहेबांकडे गेलो आणि ही तक्रार आम्ही दिली. आमचं एकच म्हणणं आहे की ज्या पण निवडी होतील त्या निवडी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत, काय औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अन्वय व्हायला पाहिजे. अजून सर्वात महत्वाचं म्हणजे की एक व्यक्ती जो सदस्य असेल, एक व्यक्ती एका सभापतीसाठी अनुमोदक आणि अनुसूचक राहू शकतो. फॉर एक्झाम्पल, मला जर बब्बू नानाला अनुमोदक राहायचं असेल तर बब्बू नानाचं नाव मी सभापतीसाठी सुचवेल. अनुमोदक म्हणून अनुप उदासी, अनुसूचक म्हणून हितेंद्र क्षत्रिय. आम्ही दोघं एकाच सभापतीसाठी नाव देऊ शकतो. त्यांनी आम्हाला सभेमध्ये ज्यांनी सभापतीसाठी नाव दाखल केलेले त्यांचं अनुमोदक अनुसूचक याचं नाव देखील सांगितलं नाही. ते तर जाऊ द्या, जे प्रोसिडिंग लिहिलं जातं, प्रोसिडिंग मध्ये देखील लिहिलं जातं की एखादी व्यक्ती सभापती झालं असेल तर त्याचा अनुमोदनचा ठराव कोणी ठेवलाय, अनुसूचक कोण आहे आणि अनुमोदक कोण आहे, त्याने प्रोसिडिंग मध्ये पण ते लिहिलेलं नाही. प्रोसिडिंग मध्ये लिहायला पाहिजे. हा, आम्हाला आता प्रोसिडिंग मिळाले, त्याच्या संदर्भात आम्ही तक्रार करणारच आहोत. तर या गोष्टीची माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. आम्हालाही माहित आहे आमचा सभापती बनणार नाही, परंतु जे पण सभापती बनतील ते महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत, उद्योग नगरी अधिनियम नुसार बनायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी सभापती बनत नसतील, 2 समित्या वॅकंट राहतील, मान्य जिल्हाधिकारी नाव देतील. तर हा जो घोळ केलेला आहे याच्या संदर्भात आम्ही माननीय आमदार साहेबांना सुद्धा ही गोष्ट सांगितली. माननीय आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या संदर्भात तक्रार द्या, आणि आम्ही तक्रार दिलेली. याची प्रत मी तुम्हाला देतोय. सर्व पुरावे